मग तू सध्याचं तुझं वर्कआउट रेजिम काय? कार्डिओ करतोस की फक्त जिम करतोस? मी मोस्टली आता मी परत फॅट लॉस करते, कारण मी बिग बॉसच्या घरानंतर खूप फॅट आलाय मला. कारण बिग बॉसच्या घरात फक्त ते राईस, पालकची डाळ, मेथीची डाळ, तुरीची डाळ, फक्त डाळच. नॉनव्हेज नाही काही? नॉनव्हेज फक्त आम्हाला ते काय बोलतात त्याला, कुठला आम्ही टास्क जिंकलो होतो त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर? नाही, एक टास्क होता त्यात लक्झरी प्रोडक्ट. सॉरी, एक टास्क होता लक्झरी प्रोडक्टचे. जर तुम्ही तो टास्क जिंकला तर तुमच्या 8 जणांना ते लक्झरी प्रोडक्ट भेटतील. तेव्हा तो लक्झरी आम्हाला भेटला होता. चिकन भेटलं होतं, मटन भेटलं होतं. तुझ्यासाठी मोठी मेजवानी असेल ती. पण ती 8 जण खाणार ना. आता जो डाएट माझा टोटल आला होता 2 किलो. माझा 1 किलो मला मला 1 किलो दिवसाचा आहे. माझा अंड्याचा पण सेम प्रॉब्लेम व्हायचा. 11 अंडी भेटायची, 12 अंडी भेटायची आठवडाभर. तू दिवसाला किती अंडी खातो? दिवसाला 20 अंडी. तू खातोस? 20 अंडी आणि 1 किलो चिकन? कोंबड्याच पाळ म्हणजे. कोंबड्याची फार्मिंग करायला लागेल मला. असं म्हणजे डाएट होता. तेच बोललं की मी घरात बोलायचो ना, मी 20 अंडी खातो, इथे 14 अंडी 12 अंडी मला आठवड्याला भेटतात. मग मसल लॉस झाला असेल ना भरपूर. आणि त्यात आता जे आतमध्ये आहेत, रोशन पण आहे, मी आहे, विशाल, सगळ्यांची बॉडी उतरली. असं कोणच नाही ज्याची बॉडी आली तशी राहिली आहे. कोणाचीच बॉडी राहिली नाही, सगळे उतरलेत. पण तिथे वर्कआउट करायचाच ना बिग बॉसच्या आतमध्ये. वर्कआउट आहे आणि मग न्यूट्रिशन नाहीये, सो प्रॉब्लेम तर होणारच. असं आहे. आम्ही वर्कआउट करायचो तिकडे अर्धा तास, 1 तास, 2 तास हे वर्कआउट करायचो. पण नंतर मग घरामध्ये आलं की तेच परत तन्वी घेऊन यायची. आज भात केलाय, आज ती डाळ केली आहे, तेच जेवण. आम्ही वैतागायचो. जेवण पण जात नव्हतं एका टायमाला. आम्ही फक्त फ्रुट्स खाऊन दिवस काढायचो. फ्रुट्स भरपूर यायचे घरामध्ये. ॲपल्स यायचे, पेरू, वॉटरमेलन, असे भरपूर फ्रुट्स यायचे. फ्रुट्सवरतीच केळी झाले, भरपूर फ्रुट्स यायचे. मग आता तुझं काय वर्कआउट आहे? आता वर्कआउट मी फॅट लॉस करतोय. तर आता मी मॉर्निंगला कार्डिओ ठेवला आहे. जसं की एल कार्निटिन घेऊन, एक एल कार्निटिन सप्लिमेंट आहे फॅट लॉससाठी. सो ते मी घेतो आणि मग कार्डिओ करतो. आणि त्याच्यानंतर 1 तास मी स्टेअर मास्टर करतो. म्हणजे सीडी असतात, सी रिटर्न येते आणि चालायचं. सो ते मला खूप आवडतं. मला ते पळणं जमत नाही. 1 तास कार्डिओ? 1 तास कार्डिओ ट्रेडमिल मॉर्निंगमध्ये. ट्रेडमिल स्टमक. ट्रेडमिलवरती नाही. ट्रेडमिल मला वेस्ट वाटतं की म्हणजे एकाच जागेवर धावणं. आता हे कसं तुमचं प्रॉपर होतं ना, तुम्ही सीडी चालतात ना, तर प्रॉपर तुमची बॉडी मुवमेंट होते, तुमचे पाय त्यामध्ये हे होतात. सो ते मला फॅट लॉससाठी खूप हेल्प केली आहे. जसं की कॉम्पिटिशनमध्ये फॅट लॉस खूप इम्पॉर्टंट आहे. सो तिकडे मला त्यांनी बॉडीने साथ दिला. जसं की आपलं हे पण असतं की काही पोरं असे असतात की आज मी हे बायसेप मारलेत तर याच्यानी बायसेप ग्रो. असं नसतं की ओमकार हे मारतोय, असे बायसेप मारतोय म्हणजे मी पण असेच बायसेप मारले की माझे बायसेप ग्रो होणार. सो लोकांचं कसं होतं की कोणाला बघतात की हा असा करतो तर मी पण तसंच करावं, पण ते बघत नाही की ते एक्सपिरियन्सनी येतं. तुम्ही स्वतःवरती एक्सपेरिमेंट करणार ना की आज असा ट्राय केला तर आज काहीतरी वेगळे व्हेरिएशन्स आपल्या बॉडीसाठी कुठलं सूट होत आहेत हे बघितलं पाहिजे. ते काय करतात, कुठल्या मोठ्या इन्फ्लुएन्सरने, कुठल्या मोठ्या ॲक्टरने असं केलं आहे म्हणून मी पण तसंच करणार. त्याच्या मागची जी मेहनत आहे, दुसऱ्या पण गोष्टी जे करतात, न्यूट्रिशन झालं, ते तुम्हाला माहीत नाही ते लोक काय खात आहेत, काय इंजेक्ट करतायत बॉडीमध्ये. तुम्ही फक्त एवढंच बघणार स्क्रीनवरती 30 सेकंडचा रील की ह्याने हे केलं म्हणजे आता हे करूनच माझी बॉडी बनणार. तर त्याच्या मागे फिरतात ते आजकाल. सो असं होतं की स्वतःचं एक्सपेरिमेंट करा स्वतःवरती, वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करा, तेव्हा ते कळेल आपल्या बॉडी कुठे पिकअप देते आपली. आणि वेट ट्रेनिंग किती दिवस करतोस आठवड्यातलं? 6 डेज. 1 दिवस मी रेस्ट करतो. 6 डेज वेट ट्रेनिंग करतो. फक्त संडेला पण मला वर्कआउट करायचं असतं, ते मी घरीच करतो कारण जिम बंद असतात संडेला. असं होतं. कुठले मसल्स कधी करतोस, म्हणजे त्याचं रोटेशन कसं करतोस? आता मोस्टली माझं मॉर्निंगमध्ये कार्डिओ आहे, मग मी घरी जातो, न्यूट्रिशन वगैरे प्रॉपर घेतो आणि मग संध्याकाळी मला मोस्टली नाईटचं वर्कआउट खूप आवडतो. रात्री 8 नंतर 7 नंतर असा वर्कआउट मला आवडतो. कारण सकाळी एकदम असं एवढी एनर्जी नसते बॉडीमध्ये की एवढे वेट उचलू आपण, एवढं सगळं करू. तर मला मोस्टली मी बिग बॉसच्या घरात पण ना सगळे झोपले तेव्हा मी वर्कआउट करायला जायचो, की सगळे गेले झोपायला तर रात्री प्रॉपर खायचो आणि मग वर्कआउट करायला जायचो. कारण तो रात्रीचा वर्कआउट एकदम प्रॉपर व्हायचा. सकाळी आपण थोडा सुस्त असतो, बॉडी एकदम थकलेली असते, झोप कधी पूर्ण होत नाही, तर बॉडी साथ देत नाही. मग ते असं वाटतं की नाही गेलंच बरं होतं, घरीच बसलो असतो गपचूप, असं होतं. तर म्हणून मी रात्री वर्कआउट करतो. आणि वेट ट्रेनिंग तर मी 6 डेज करतो. रोटेशन कसं करतो मसल्सचं? मोस्टली आता सिंगल करतो. अच्छा, एकच मसल. मला ती सवय लागली आता. मी आधी कसं करायचो, चेस्ट, ट्रायसेप, त्याच्यानंतर शोल्डर आणि मग लेग्स, मग बॅक आणि बायसेप, असं माझं रुटीन होतं. म्हणजे वीकमधून सगळे पार्ट 2दा ट्रेन होतील असं व्हायचं. बट ते कसं की खूप असं जवळ होतं. म्हणजे चेस्ट आत्ताच मारली आहे, लगेच चेस्ट ठेवते, मग ते खूप ओव्हर ट्रेन व्हायची बॉडी. त्याच्यामुळे आता कसं प्रॉपर रेस्ट भेटते बॉडीला. चेस्ट मारली कारण आपण वर्कआउट करतो, मी वर्कआउट करतो खूप इंटेन्सिटीने करतो, खूप हॅवी वेट, जास्त रॅपिटेशन असं करतो.
सो बॉडीला टाइम भेटतो तेवढा रिकवर होण्यासाठी. आता मी चेस्ट मारली आहे ना, आता 2 दिवसांनी परत मी चेस्ट मारली, आता मसल ऑलरेडी फाटलेत आतमध्ये, 2 दिवसांनी परत फाटले. रिकव्हरी व्हायला हां, वेळ तो द्यायचा. रिकव्हरीला मी अख्खा वीक देतो किंवा काही 4-5 दिवस देतो, त्याच्याने प्रॉपर बॉडी रिकवर होते. मग परत तोडायचं तर आहेच आपल्याला परत जाऊन, पण थोडा टाइम दिला पाहिजे बॉडीला. सो माझं रुटीन असं ठेवलं मी, चेस्ट, मग बॅक, मग आर्म्समध्ये बॅक ट्रायसेप, म्हणजे सॉरी, जेव्हा आर्म्स होणार तेव्हा बायसेप पण येणार आणि ट्रायसेप पण येणार, मग लेग्स, असं ठेवलं मी. फुल रुटीन वेगळे वेगळे करून ठेवलेत. आणि मग किती मिनिटं करतोस तू? मला थोडा टाइम लागतो वर्कआउट करायला. मी 2 तास घेतो प्रॉपर. 2 तास? एक मसल? हां, एकच मसलला 2 तास घेतो मी, कारण मला रेस्ट प्रॉपर लागते. कारण जे माझे आहेत म्हणजे वेट लिफ्टिंग आहेत, मी खूप बोलतात ना आराम करतो, म्हणजे ह्याच्या सेट्सच्या मध्ये. म्हणजे आता मी असं 10 किलो 5 किलोने वेट नाही मारत मी. माझं स्टार्ट होतं 30ने, मग 40, मग 45, मग 50. मी सिंगल हँडमध्ये चेस्ट प्रेसमध्ये 50 100 किलो मारू शकतो आरामात. सो असं माझं रुटीन आहे. सो एवढे वेट उचलायला तुम्हाला रेस्ट घ्यावी लागते, नाही तर तुमचं हार्टबीट खूप फास्ट होतं. त्याच्यामुळे प्रॉपर रेस्ट घेतो. आता हा एक सेट आहे, लगेच मी आता वेट मारलं, लगेच 1 मिनिटं थांबलो, लगेच दुसरं मारलं, असं नाही. थोडं रेस्ट घेतो, 2-3 मिनिटं थांबतो, बॉडीला रिलॅक्स करतो, मग परत ती बॉडी रिकवर होते आणि मग परत आपण वेट जास्त मारू शकतो. म्हणजे खूप इंटेन्स आहे हा वर्कआउट. हां, खूप इंटेन्स आहे. आणि जे नवीन पोरं आहेत ते काय करतात माहिती आहे, लगेच करतात. म्हणजे आता हे मारलं, लगेच दुसरं, लगेच तिसरं. बॉडीला टाईमच देत नाही ते लोकं. लवकर संपून कुठे जायचं असतं मला माहीत नाही त्यांना. हां, म्हणजे मी वर्कआउट मी पण लवकर करते. तर असं होतं की मी आता आलो आहे आणि मी प्रोटीन किंवा प्री वर्कआउट वगैरे घेतला वर्कआउटच्या आधी आणि काहीतरी वॉर्मअप चालू केला. तेवढ्यात हा मुलगा येऊन काहीतरी करतो आणि घरी पण जातो. मला असं वाटतं की अरे आत्ताच आला होतास. नाही, पण तुझ्यावर दिसतं ना ते. हां, ते इट इज शोईंग ऑन यू. Right, तुझ्याकडे येतात की नाही लोक विचारायला कसं केलं भरपूर. पाहिजे काय? आता हे तर बिग बॉसमुळे आता लोक येतात विचारायला खूप. पण जेव्हा बिग बॉस पण नव्हतं माझ्याकडे, जेव्हा मी काहीच केलं नव्हतं, एक नॉर्मल हेअर ड्रेसर होतो मी. सो तेव्हा मी हेअर ड्रेसर होतो आणि फिटनेस, मी रील्स करायचो. रील्समध्ये पण मी एवढा असं काय फेमस नव्हतो की 100 1 मिलियन फॉलोअर्स आहे, 2 मिलियन, असं काय नव्हतं माझं. नॉर्मल 20,000 30,000 असे फॉलोअर्स होते. तर त्याच्याने पण लोक यायचे नाही माझ्याकडे, फॉलोअर्स बघून पण नाही. बॉडी बघून व्हायची, भाई आप मॉडल हो क्या, आप क्या करते हो, आप ॲक्टर हो क्या. म्हणजे ती बॉडीज अशी त्यांना वाटायची की हा काहीतरी आहे. त्यांना माहीत नाही हा कोण आहे, मला पण माहीत नाही, मी नॉर्मल हेअर ड्रेसर आहे, मला माहिती आहे. तर त्यांना वाटायचं की हा कोणतरी आहे, कुठल्या तरी पिक्चरमध्ये काम करतोय किंवा सिरियलमध्ये आहे, ॲक्टर आहे किंवा मॉडेल आहे, असं त्यांना वाटायचं. तर टिप्स मागायचे माझ्याकडे येऊन की भाई क्या करू अभी, मेरा ऐसा ही आहे. तसं ते आहे त्यांचं. सगळे येऊन विचारतात मला की आज न्यूट्रिशनमध्ये काय घेऊ मी, काय खाल्लं पाहिजे मला, कारण ते त्यांना बॉडीवरून दिसतं ना, तर त्यांना वाटतं की आयडिया घ्यावी याच्याकडून. पण आता तुला हाईट आहे म्हणून एक ॲडव्हान्टेज आहे. जेव्हा शॉर्ट असतात ना तेव्हा त्यांनी कसं काय, म्हणजे मग त्यांना एक डिफिडन्स असतो, मग त्यांनी अप्पर बॉडी जास्त डेव्हलप करायला हवी का लोअर बॉडी? खरं म्हणजे डिफिकल्ट आमच्यासाठी आहे, शॉर्ट लोकांसाठी डिफिकल्ट नाही आहे. कारण शॉर्ट लोकांना काय आहे की थोडंसं खायचं आहे, थोडंसं खाल्ली तरी बॉडी अशी फुगते त्यांची, कारण शॉर्ट हाईट आहे, खायचं पण कमी आहे आणि अंगाला पण लगेच लागतं. त्यांचे शॉर्ट हेड मसल असतात, आमचे लॉंग मसल आहेत. म्हणजे आम्हाला खायला पण जास्त लागणार, मेहनत पण डबल करावी लागणार त्यांच्यापेक्षा, कारण जास्त आहे ना, हाईट पण जास्त आहे, वेट पण जास्त आहे आणि बोन्स पण आमचे जे असतात हाईट आहेत त्यांचे बोन्स पण डबल बोन्स असतात आणि एकदम असे जाड वगैरे असतात. सो त्याच्यामुळे त्यांना मेहनत जास्त करावी लागते शॉर्टपेक्षा. तसे माझे मित्र आहेत शॉर्ट, माझा एक जसं बोललो मी, एक माझा मित्र आहे जे बिग बॉसचा आलो होतो ना, तो खूप शॉर्ट आहे. त्याची बॉडी ज्याला कॉम्पिटिशन खेळायचं आहे तो पण खेळतो कॉम्पिटिशन. तो फक्त 2 महिने आधी 1.5 महिने आधी प्रिपरेशन करतो आणि तो स्टेजवरती जातो. मला 5-6 महिने आधीपासून करावे लागते, कारण तेवढे मसल ॲड करणं, तेवढं फॅट, एवढ्या मोठ्या बॉडीवरून फॅट घालवणं मसलला टिकून, सो खूप डिफिकल्ट पडतं हायटेड लोकांसाठी. आणि तुम्ही हाईटवाल्यांना बघणार ना, तर खूप कमी लोकांची तुम्हाला बॉडी दिसणार. टॉल दिसतील बट त्यांची बॉडी, ती फ्रेम नाही दिसत, कारण ती खूप टाईम लागतो त्या गोष्टीला, खूप टाईम द्यावा लागतो, खूप न्यूट्रिशन वाईज खूप कठीण आहे हायटेड लोकांसाठी. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीचं जे क्लिप्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.